नाव काय आहे? माझं नाव सखाराम बैकर आहे. अच्छा. आपण राहायला कुठे काका? राहायला चुनामती. चुनाभट्टी. आता आपलं वय किती आहे? आता वय 90 आहे. 90 आहे. आपण आता हा आमचा जो दवाखाना आहे डॉक्टर लुल्ला होमिओपॅथी, तर इकडे आपण किती वर्षापासून तुमचं औषधचं चालू आहे? इथे बघा, यांचं औषध पहिलं दुकान हे दवाखाना खोलला तोलाराम अपार्टमेंटमध्ये. बरोबर. तिथे काय गर्दी होत नव्हती. तर मला एका आमच्या नातेवाईकांनी सांगितलं की तू असं ठिकाणी जा आणि तिथलं औषध घे होमिओपॅथिक आणि बघ तुला काय अनुभव येतो का. तिथून मी ते औषध घेतलं. ह्याच्या अगोदर मी कन्सल्टिंग, तेव्हा आम्हाला कंपनीकडून पैसे मिळायचे. डॉक्टरकडे गेलं ते कन्सल्टिंग फी मिळायची, त्याच्या औषधाचे पैसे मिळायचे, सगळं रिएम्बर्समेंट मिळायचा. त्याच्यामुळं आम्ही मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे जायचो. पण मी ह्या डॉक्टरकडे गेलो तर ते होमिओपॅथिक गोळ्या नवीनच बघितलं मी. औषध साबुदाण्यासारख्या गोळ्या होत्या आणि त्या फार चांगल्या होत्या. त्या वापरल्या आणि मग मला जरा बरं वाटलं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, पोटाला त्रास कमी होतो आणि आपल्याला त्याचा फायदा फार उत्तम रीतीने होतो. गोळ्याचा जे ॲलोपॅथिक गोळ्यांचा त्रास होता तो आम्हाला नंतर तो बंद झाला आणि होत होता. तर आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांच्याकडे ये जा चालू झाली. इव्हन संडेला त्यांचा दवाखाना बंद असायचा. पण आम्ही गेलो तर त्यांच्या दवाखान्याच्या पायरीवर बसलो तर आम्ही तिथून फोन केला की डॉक्टर आम्ही असे आलेले आहोत, आम्हाला तुमच्याकडून औषध आज पाहिजे. तर डॉक्टर स्वतः घरातून आले, दवाखाना उघडला. तर आमची एक बाजूला आमच्या मेवण्याची बायको बसलेली होती. ती म्हणाली, अहो किती वेळ झाला, अजून तुमचे लुल्ला डॉक्टर आलेले नाहीत. अरे बोलो बाबा, आता जी व्यक्ती गेली म्हणजे तो मुलगाच होता, मुलासारखा होता, तोच बोलो लुल्ला डॉक्टर आहे. असं तिला तर आश्चर्य वाटणार. हा बोलतो लुल्ला डॉक्टर आहे. अगं हा लुल्ला डॉक्टर आहे, तू फक्त एकदा औषध घे आणि औषध खाऊन बघ. मग तिला पण माझ्यासारखा अनुभव आला. असे आमचे मग नातेवाईकांचे बरेच लोक लुल्लाकडे जायला लागले. असते मग बरेच गर्दी व्हायला लागली आणि तिथून मग त्यांनी शिफ्टिंग केलं इकडे चेंबूरला. तिकडे गेलो आम्ही, मग तिकडे जायला लागलो. म्हणजे आता किती वर्ष झाले यांच्या बरोबर? वर्ष झाली बघा, जरी तुम्हाला सांगतो 30-35 वर्ष तरी मी त्यांच्याकडून फायदा घेतला. अच्छा. नाही तर आता सध्या तुम्हाला होमिओपॅथी कशासाठी देता येत ते? आता सध्या आम्हाला हे बघा प्रोस्टेटसाठी तर मला बघा 2010 का 11ला त्या ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. म्हणून मी यांच्याकडे आलो होतं. कशाला काय करता, ऑपरेशन केलं तरी पुन्हा ते वाढतं, तर तुम्ही बघा इच्छा असेल तर ऑपरेशन करू नका, मी तुम्हाला औषध देतो, त्या औषधाचा फायदा झाला तर तुम्ही औषध ते पुढे चालू ठेवा. तसं मी ती औषधं चालू ठेवली तर त्याचा मला फायदा झाला. तर त्या अजूनपर्यंत मी प्रोस्टेटचा बघा, मला कधी अधूनमधून त्रास झाला तर मला त्यांच्याकडे मी यायचो, त्यांच्याकडून मी औषधं घ्यायचो आणि मला बरं वाटायचं. अशी तुम्हाला सांगतो 2010 पासून 2026पर्यंत त्यांच्याकडून मी औषध घेतो. अच्छा. पण तुम्हाला बरं वाटते ना? म्हणजे बरं वाटते. बरं वाटते ना? बरं वाटल्याशिवाय तुमच्याकडे आम्ही येणार का? नाही येणार जरूर येणार. अच्छा. असं होतं. ठीक आहे काका. आणि तुमचं सांगतो, डॉक्टर पण असं आहे, तुम्हाला तो डॉक्टर म्हणून वाटणारच नाही, तुमचा एक मित्र म्हणून वाटेल. इतर डॉक्टरकडे आता तुम्हाला सांगतो, मी हिंदुजाला एक वेळ गेलो होतो, युरोलॉजिस्टकडे गेलो होतो. तिथे
एका डॉक्टरची फाईल होती, ती फाईल त्याच्या टेबलावर ठेवली. तर आम्ही गेलो आणि मी उभाच राहिलो. तर जनरली डॉक्टर प्रेमळ असतात आम्ही असं समजतो, पण तो डॉक्टर मला काय बस नाही म्हणाला ना, तिथे काही बोलला नाही. अरे तू फाईल ठेवलीस, मी काय फाईल बघू, जा पहिलं MRI करून ये. आता मी काय समजणार त्याच्यामध्ये. मी आता नौका माणूस गेलो होतो, तिथे कसं काय जाणार. बरं. हे असे ॲलोपॅथिक डॉक्टर नाही. स्पेशालिस्ट काका असं असं सर्व नसतात, आणि कधी कधी काय त्यांना पण कोणी जास्त काम किंवा टेन्शन असू शकतो त्या दिवस. तर आपल्या घराचे दुसरे माणसं पण आपल्याला होमिओपॅथी घेत आहेत का? घेतात. दुसरे आमचे बघा, तुम्हाला सांगतो, घरातले सगळीच माणसं होमिओपॅथिक तेवढ्या औषधं घेतात. अच्छा. आता अगदीच जर जायला डॉक्टर लांब पडले, जायला रिक्षा करावी लागते. हो. म्हणून जवळपास थोडं काय असेल, समजा सर्दी खोकला असेल हो. किंवा काय झालं थोडंसं असेल, तर काका तुम्ही तर जवळ जातो. काका सर्वांसाठी काय संदेश तुम्ही देणार होमिओपॅथीचा, होमिओपॅथीवर काय? अहो, संदेश म्हणजे तुम्हाला काय सांगतो, आमच्या मित्रमंडळीनं एवढ्या मित्रमंडळीनं सांगितले, त्या लोकांनी पण त्याचा अनुभव घेतला. आमच्या तर तुम्हाला सांगतो, मुलाचा सासरा, त्यांचं आडनाव कोटेकर आहे. हां, कोटेकर. त्यांना बोललो होतो, तुम्ही एक वेळ त्या डॉक्टरकडे जाऊन या, फक्त एक वेळ जा, तुम्हाला वाटलं तर नंतर जाऊ नका. तर ते एक वेळ आले. ते एक वेळ आल्यावर मला काय बोलले, अहो काय तुमचा डॉक्टर आहे, ह्या डॉक्टरला बोलतो कोण सोडेल, सोडणारच नाही बोलतो. अच्छा. एवढ्यापर्यंत असं बोलणं चालणं त्याच्या अनुभवात आलं. अच्छा. बरं काका, आमची शुभेच्छा, तुमची तब्येत चांगली असू दे, आणि आपण तुमच्या 100th बर्थडे सेलिब्रेट करूया असं. हां, आपण आपल्या दवाखान्यामध्ये. बरोबर. धन्यवाद काका, धन्यवाद.